नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नाटक साहित्य प्रकार परिचयाच्या अभ्यासात आपण नाटक प्रकारातील पहिला प्रकार संगीत नाटकाला सुरुवात केली आहे. आज आपण संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. पान नंबर 63 वरून अभ्यासाला सुरुवात करूया. सर्वप्रथम पाठाचे वाचन करूया. संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे मनोरंजनातून सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवले जाते. 2. रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली असते. 3. संवाद तुलनेने कमी असतात. 4. अभिनय आणि संगीत यातून रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. 5. संगीत नाटकात शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा अंतर्भाव असतो. 6. वैविध्यपूर्ण गाणी हे संगीत नाटकाचे वैशिष्ट्य असते. 7. पदे ही आशयाला धरून व कथानकाला गती देणारी असतात. 8. लोकगायकी व खयाल गायकी यांचा उत्तम संयोग साधणारे संगीत हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असते. 9. गायकाला साथसंगत करणाऱ्या कलावंतांचाही यात मोठा वाटा असतो. 10. आजही मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून संगीत नाटक राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते. 1911 सालच्या सुमारास कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेले संगीत मानापमान हे नाटक खूप लोकप्रिय ठरले. बालगंधर्व यांच्या विनंतीवरून गोविंदराव टेंभे यांनी संगीत मानापमान या नाटकाला संगीत दिले व ते प्रचंड लोकप्रिय झाले. यातून संगीत नाटकात संगीत दिग्दर्शक ही संकल्पना उदयाला आली. संगीत नाटकांमुळे खयाल गायकीची लोकप्रियता वाढली. त्या काळातील किर्लोस्कर नाटक मंडळी, बळवंत नाटक मंडळी, बालगंधर्व नाटक मंडळी या व अशा अनेक नाटक मंडळींनी संगीत नाटक समृद्ध केले. बालगंधर्व दीनानाथ मंगेशकर, भार्गवराम आचरेकर, जितेंद्र अभिषेकी व शौनक अभिषेकी, वसंतराव देशपांडे, जयराम शिलेदार व जयमाला शिलेदार, आनंद भाटे, राहुल देशपांडे, महेश काळे या व अशा अनेक नट गायकांनी संगीत नाटकांची परंपरा जपली. नाटक रंगभूमीवर सादर होण्याच्या अगदी प्रारंभीच्या काळात अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यासारखे सामाजिक अडसर होते. तत्कालीन सामाजिक वातावरण पोषक नसल्यामुळे नाटकात काम करण्यासाठी स्त्रिया तयार नसत. नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा या पुरुष पात्रांद्वारे साकारल्या जात असत. तसेच त्या काळात नाट्य कलावंतांना म्हणावी तशी प्रतिष्ठा नव्हती. अशा परिस्थितीत बालगंधर्वांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा मात्र आजही अजरामर ठरल्या आहेत. आजच्या काळात करमणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही नाटक जिवंत राहिले आहे. त्याच्या सादरीकरण स्वरूपात काळानुसार बदल होत गेले. रात्र चालणारी संगीत नाटके आणि त्या नाटकाशी तादात्म्य पावणारे प्रेक्षक हे चित्र आता बदलले असले तरी नाट्यरसिकांची संख्या आजही लक्षणीय आहे. इथपर्यंतचा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य. त्यात पहिलं स्वरूप किंवा पहिलं वैशिष्ट्य यांनी सांगितलेलं आहे, मनोरंजनातून सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवले जाते. विद्यार्थी मित्रांनो, समाजात अनेक बदल घडत असतात, अनेक घटना घडत असतात. कधी कधी ह्या घटना चांगल्या असतात तर कधी वाईट असतात, ज्याचा समाज मनावर त्या प्रमाणात प्रभाव दिसून येतो. परंतु बऱ्याच अंशी समाजाचे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होत असते आणि म्हणूनच काही घटनांवर पांघरून पडत असते. अशा वेळी तो विषय नाटकातून दाखवल्यामुळे प्रेक्षकांचे त्याकडे लक्ष वेधले जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर अंधश्रद्धा असेल, स्त्रियांवरील अन्याय अत्याचार, जाती धर्म रूढी परंपरा, बालविवाह, ऐतिहासिक घटना, पौराणिक कथा, कौटुंबिक वातावरण
शेतकरी आत्महत्या इत्यादी अनेक विषय आपल्याला सांगता येतील की जे विषय घेऊन नाटक तयार केले जाते. वैशिष्ट्य क्रमांक 2, रसिक प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली असते. पाठाच्या सुरुवातीलाच आपण नाटकाचे कवी कालिदास यांनी केलेली व्याख्या बघितली की वेगवेगळ्या आवडीनिवडी असलेल्या लोकांचे एकाच वेळी मनोरंजन करणारा साहित्य प्रकार म्हणजे नाटक. अगदी तसंच रसिक प्रेक्षकांच्या आवडीनिवडीचा विचार करून नाटकाची रचना केली जाते. म्हणजेच कथानक असेल, संगीत, पात्ररचना, संवाद, नाटकाचे स्थळ, काळ इत्यादी सर्व गोष्टींचा विचार करूनच नाटकाची रचना केलेली असते की जेणेकरून रसिक प्रेक्षकांच्या सर्व संकल्पना स्पष्ट होतील. 3, संवाद तुलनेने कमी असतात. संगीत नाटक असल्यामुळे नावावरूनच आपल्या लक्षात येते की या नाटकांमध्ये संवाद तुलनेने कमीच असतात, कारण जास्तीत जास्त संवाद हे गायनातूनच व्यक्त केले जातात. 4, अभिनय आणि संगीत यातून रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. संगीत खराब मानसिकतेला चांगलं वातावरण निर्माण करून देण्यासाठी आवश्यक असते आणि त्याचमुळे दर्जेदार संगीत आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकण्याची कला या नाटकांमध्ये असते. रसिकांची उत्कंठा वाढवून त्यांना खिळवून ठेवले जाते. 5, संगीत नाटकात शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा अंतर्भाव असतो. जनचित्ताचे रंजन करणाऱ्या स्वर आणि वर्ण यांच्या व्यवस्थेला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात राग असे म्हणतात. स्वरांचा सुंदर प्रभाव पडतो. भारतीय शास्त्रीय गायन हे ध्वनिप्रधान असल्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीत आध्यात्मिकतेने प्रभावित आहे. शास्त्रीय संगीतातून चांगली शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती जीवाला मिळत असते आणि म्हणूनच संगीत नाटकांमधील भारदस्तपणा ह्या गाण्यांच्या अंतर्भावामुळे नाटक अधिकच रंगतदार बनते. 6, वैविध्यपूर्ण गाणे हे संगीत नाटकाचे वैशिष्ट्य असते. संगीत ही दिव्यत्वाशी संबंधित दैवी कला असून संगीताची उपासना म्हणजे भगवंताला केलेली प्रार्थना असते. तसेच संगीत म्हणजे आत्म्याचा आवाज ऐकणे आणि भगवंताशी अनुसंधान जोडणे आणि संगीताच्या जोडीला एखादा गोड आवाज देऊन वैविध्यपूर्ण गाणे तयार केले आणि ते नाटकातून सादर झाले तर निश्चितच प्रेक्षक मनावर त्याचा चांगलाच परिणाम दिसून येतो. 7, पदे ही आशयाला धरून व कथानकाला गती देणारी असतात. संगीत नाटकात संवाद खूप कमी प्रमाणात असले तरीही नाटकातील पदे ही आशयाला धरून व कथेला गती देणारे असतात, ज्यामुळे नाटक कंटाळवाणे वाटत नाही. नाटकात अधिकाधिक प्रेक्षकांची रुची वाढतच जाते. 8, लोकगायकी व खयाल गायकी यांचा उत्तम संयोग साधणारे संगीत हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असते. लोकगीतांवर आधारित गायकी आणि त्याचबरोबर खयाल गायकी. खयाल हा हिंदी शब्द आहे आणि हिंदीत खयालचा अर्थ विचार किंवा कल्पना असा होतो. कव्वालीपासून खयाल गायकीची निर्मिती झाली आहे. कव्वाली गायक अमीर खुसरोने यांनी खयाल गायकीचा शोध लावला. 14व्या शतकात जौनपूरचे सुलतान हुसेन शाह यांनी खयाल गायकीचा सन्मान केला आणि त्याचबरोबर खयाल गायकीला प्रोत्साहन देखील दिले. असे हे गायकीचे दोन्ही प्रकार संगीत नाटकात वापरल्यामुळे नाटकाची उत्कृष्टता वाढते. 9, गायकाला साथसंगत करणाऱ्या कलावंतांचाही यात मोठा वाटा असतो. ज्यांना आपण गायकाला साथसंगत करणारे जे काही गायक असतात त्यांना आपण कोरस असे म्हणत असतो आणि त्यांच्या सामूहिक आवाजामुळे गीताची लज्जत अधिकच वाढत असते. 10, आजही मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून संगीत नाटक राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते. आजचा जर विचार आपण केला तर प्रसारमाध्यमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
तरुण पिढी तंत्रज्ञानाचा वापर करून आपले मनोरंजन करताना दिसते. परंतु असे असून देखील आजही संगीत नाटकांनी मराठी नाटकांच्या इतिहासात आपले स्थान निर्माण करून राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे. आता 1911 साली कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित संगीत मानापमान हे जे काही नाटक होतं ते त्या काळी देखील लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले होते. बालगंधर्वांच्या विनंतीवरून गोविंदराव टेंबे यांनी दिलेल्या संगीतामुळे ह्या नाटकाची शोभा अधिकच वाढली. कदाचित याचमुळे भविष्यात पुढे जाऊन संगीत दिग्दर्शक ही संकल्पना उदयास आली आणि ह्या संगीत नाटकांमुळेच खयाल गायकीची लोकप्रियता अधिकच वाढली. किर्लोस्कर नाटक मंडळी, बळवंत नाटक मंडळी, बालगंधर्व नाटक मंडळी इत्यादी नाटक मंडळींच्या निर्मितीमुळे संगीत नाटकाची समृद्धी अधिकच वाढली. बालगंधर्व म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस, ज्यांनी नाट्यसंगीतांसह खयाल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यासारख्या गायन प्रकारावरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. तसेच त्याचबरोबर दीनानाथ मंगेशकर, भार्गवराम आचरेकर, जितेंद्र अभिषेकी व शौनक अभिषेकी, वसंतराव देशपांडे, जयराम व जयमाला शिलेदार, आनंद भाटे, राहुल देशपांडे, महेश काळे इत्यादी अनेक नटगायकांनी संगीत नाटकांची परंपरा आजही जपली आहे. नाटक रंगभूमीवर सादर होण्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यासारख्या समाजाला बाधा आणणाऱ्या गोष्टी प्रचलित होत्या. त्याचबरोबर स्त्रियांकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन, पुरुषप्रधान संस्कृती तसेच सामाजिक वातावरण पोषक नसल्यामुळे नाटकात काम करण्यासाठी स्त्रियांची तयारी नव्हती. म्हणून नाटकातील स्त्री भूमिका देखील पुरुषच साकारत होते. समाजाच्या बुरसटलेल्या विचारसरणीमुळे नाट्यकलावंतांना म्हणावी तशी प्रतिष्ठासुद्धा नव्हती. त्यांच्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन अगदीच गढूळ होता. परंतु अशा परिस्थितीतही बालगंधर्व यांनी साकारलेल्या स्त्री भूमिका मात्र आजही सुवर्ण शब्दात वाखाणल्या जातात. प्रसारमाध्यमांची वाढती संख्या आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर यामुळे आजच्या काळात मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध असतानासुद्धा नाटकांनी आपलं स्थान अबाधित ठेवून जिवंतपणा टिकवून ठेवला आहे. आजही लोक नाट्यगृहात जाऊन नाटक बघण्याला प्राधान्य देतात. फरक फक्त इतकाच आहे की बदलत्या काळानुसार नाटकाच्या सादरीकरण स्वरूपात बदल होत गेले आहेत. रात्र चालणारे संगीत नाटक आणि नाटकाशी समरस होणारा प्रेक्षक हे चित्र आता बदलून गेले आहे. तरीसुद्धा नाट्य चाहत्यांची संख्या मात्र आजही प्रचंड प्रमाणात दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेत इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासला आहे. पुढील तासिकेत नाटकाचा पुढील प्रकार प्रायोगिक नाटक सविस्तर अभ्यासणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.